रात्रीची नोकरी प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. काही लोक पैशासाठी ती करतात, तर काहींना परिस्थिती भाग पाडते. पण काही नाईट शिफ्ट अशा असतात की त्या संपल्यानंतर माणूस पुन्हा कधीच रात्री काम करण्याची हिंमत करत नाही. माझं नाव समीर देशमुख. मी पुण्याजवळच्या चाकण MIDC मध्ये एका मोठ्या लॉजिस्टिक वेअर हाऊसमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीला लागलो. कंपनी नवीन नव्हती, पण इमारत मात्र जवळपास 20 वर्षापूर्वीची होती. दिवसा इथे ट्रकची सतत वर्दळ असायची, पण रात्री संपूर्ण परिसर भयान शांत व्हायचा. पहिल्याच दिवशी माझी नाईट शिफ्ट रात्री 10 ते सकाळी 6 अशी होती. ड्युटी सुरू होण्यापूर्वी सिनियर गार्ड शेखर माझ्याकडे आला. त्याने मला संपूर्ण परिसर दाखवला. 3 मोठे वेअरहाऊस, एक ऑफिस बिल्डिंग, पार्किंग आणि मागे एक जुनं बंद गोदाम. सगळं दाखवून झाल्यावर तो काही क्षण शांत राहिला. समीर, एक गोष्ट लक्षात ठेव. काय? रात्री 2 नंतर मागच्या गोदामाजवळ जाऊ नकोस. मी हसत विचारलं, का? तिथे भूत आहे का? तो माझ्याकडे गंभीर नजरेने पाहत म्हणाला, मी गंमत करत नाही. त्याच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून मला क्षणभर विचित्र वाटलं, पण मी जास्त विचार केला नाही. रात्री 12 वाजेपर्यंत सगळं सुरळीत होतं. प्रत्येक तासाला मी फेरी मारत होतो. सर्व दरवाजे बंद होते. CCTV स्क्रीनवर सर्व कॅमेरे व्यवस्थित दिसत होते. रात्री बरोबर 2:17 अचानक कंट्रोल रूममधील सर्व स्क्रीन काळे पडले. वीज गेली नव्हती, फक्त CCTV बंद झाले होते. साधारण 10 सेकंदांनी पुन्हा सर्व स्क्रीन सुरू झाले. मी सिस्टममध्ये काही बिघाड झाला असेल असं समजून दुर्लक्ष केलं, पण त्याचवेळी बाहेर कुठेतरी लोखंड पॅलेट ओढल्यासारखा मोठा आवाज झाला. रात्री त्या वेळेला कोणताही ट्रक नव्हता. मी टॉर्च घेऊन बाहेर पडलो. आवाज मागच्या बंद गोदामाच्या दिशेने आला होता. मी काही पावलं पुढे गेलो. टॉर्चचा प्रकाश गंजलेल्या शटरवर पडला. आसपास कोणीच नव्हतं. अचानक माझ्या वॉकी टॉकीमध्ये खळखळ झाली. कोणी आहे का? मी लगेच उत्तर दिलं, हो, समीर बोलतोय. पण समोरून पुन्हा फक्त श्वास ऐकू आला. मग आवाज पूर्णपणे बंद झाला. मी कंट्रोल रूममध्ये परतलो. कॉल लॉग तपासला. त्यावेळी कोणत्याही गार्डने संपर्क केलेला नव्हता. मी स्वतःला समजावलं की कदाचित रेडिओ इंटरफेरन्स असेल, पण काही मिनिटांनी माझी नजर CCTVच्या 4थ्या स्क्रीनवर गेली. मागच्या गोदामासमोर एक माणूस उभा होता. त्याने सिक्युरिटी गार्डचा युनिफॉर्म घातला होता. मी स्क्रीनकडे नीट पाहू लागलो. तो माणूस हळूहळू कॅमेऱ्याकडे वळला. टॉर्चच्या प्रकाशात त्याचा चेहरा स्पष्ट दिसू लागला आणि माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला, कारण तो चेहरा माझाच होता. मी घाबरून लगेच बाहेर धावलो. मागच्या गोदामापाशी पोहोचलो, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त गंजलेल्या शटरवर एका बोटाने नुकतंच लिहिल्यासारखे एक वाक्य दिसत होतं, दुसऱ्या रात्री परत येऊ नकोस. त्या क्षणी मला पहिल्यांदाच जाणवलं, शेखरने दिलेला इशारा विनाकारण नव्हता. त्या रात्रीनंतर मी सकाळी घरी गेलो, पण डोळ्याला डोळा लागला नाही. सतत माझ्यासमोर CCTVवर दिसलेला माझा चेहरा फिरत होता. तो भास होता की खरंच तिथे कोणीतरी उभं होतं, याचाच विचार सुरू होता. संध्याकाळी पुन्हा ड्युटीसाठी कंपनीत पोहोचलो. शेखर मला पाहताच म्हणाला, आजही आलास? मी हसत म्हणालो, नोकरी सोडून चालणार नाही. पण काल काय झालं होतं ते मला समजून घ्यायचं आहे. शेखर काही क्षण शांत राहिला, मग हळू आवाजात म्हणाला, 7 वर्षापूर्वी इथे निलेश नावाचा गार्ड होता. तोही तुझ्यासारखाच पहिल्यांदा नाईट शिफ्टला लागला होता. एका रात्री त्याने सांगितलं होतं की CCTVमध्ये त्याला स्वतःचा दुसरा माणूस दिसतोय. दुसऱ्या दिवशी तो अचानक गायब झाला. आजपर्यंत त्याचा शोध लागलेला नाही. माझ्या अंगावर काटा आला. पोलीस आले होते. पोलीस तपास झाला, पण काहीच मिळालं नाही. रात्री 12 वाजता मी कंट्रोल रूममध्ये जुन्या रजिस्टरची पानं चाळत बसलो होतो. एका धुळीने माखलेल्या फाईलमध्ये मला 7 वर्षापूर्वीची ड्युटी नोंद सापडली. शेवटच्या पानावर निलेशने स्वतःच्या हस्ताक्षरात एक ओळ लिहिली होती. 2:17 नंतर
कॅमेऱ्यांवर विश्वास ठेवू नका. माझ्या हातातली फाईल थरथरू लागली. तेवढ्यात पुन्हा घड्याळाने 2:17 दाखवलं. क्षणात सर्व CCTV स्क्रीन काळे पडले. 10 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद. यावेळी स्क्रीन पुन्हा सुरू झाले, पण एक कॅमेरा चालूच झाला नाही. तो कॅमेरा मागच्या बंद गोदामाचा होता. मी टॉर्च आणि वॉकी टॉकी तिकडे घेऊन निघालो. बाहेर प्रचंड शांतता होती. दूरवर फक्त महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकांचा मंद आवाज ऐकू येत होता. गोदामाजवळ पोहोचताच मला कोणीतरी हळूच चालत असल्याचा आवाज ऐकू आला. मी टॉर्च त्या दिशेने फिरवला. कोणीच नव्हतं. मात्र जमिनीवर त्याच्या चिखलात बुटांचे ठसे दिसत होते. ते ठसे गोदामाच्या शटरपर्यंत येत होते आणि तिथेच अचानक संपत होते. जणू त्या माणसाने शटरमधूनच आत प्रवेश केला होता. मी थोडा मागे सरकलो. तेवढ्यात माझ्या वॉकी टॉकीमध्ये पुन्हा खळखळ झाली. यावेळी आवाज स्पष्ट होता. समीर, मागे वळू नकोस. माझं हृदय जोरात धडधडू लागलं, कारण तो आवाज शेखरचा होता. मी लगेच उत्तर दिलं, शेखर सर, तुम्ही कुठे आहात? समोरून उत्तर आलं नाही. मी हळूहळू मागे सरकलो आणि कंट्रोल रूममध्ये धावत परतलो. दार उघडताच माझा श्वास अडकला. शेखर खुर्चीवर शांत बसला होता. तो म्हणाला, कुठे गेला होतास? मी घाईघाईने सर्व सांगितलं. तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला. मग त्याने एक वाक्य म्हटलं, मी तर गेल्या अर्ध्या तासापासून इथून हल्लोच नाही. हे ऐकताच माझ्या हातातील वॉकी टॉकी पुन्हा एकदा आपोआप सुरू झाला. त्यातून यावेळी फक्त 3 शब्द ऐकू आले, तो आत आला. वॉकी टॉकीमधून आलेले ते 3 शब्द माझ्या कानात घुमत राहिले. तो आत आला. मी आणि शेखर दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत बसलो. शेखरने लगेच वॉकी टॉकी बंद केला आणि शांत आवाजात म्हणाला, आज तुला एक गोष्ट सांगायची वेळ आली आहे. त्याने कपाटातून एक जुनी फाईल काढली. तिच्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, वेअरहाऊस क्रमांक 3, अपघात अहवाल. फाईल उघडताच त्यात 7 वर्षापूर्वीचे फोटो होते. एका रात्री मुसळधार पावसात मालाने भरलेला रॅक कोसळला होता. त्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला होता. कंपनीने ही घटना अपघात म्हणून नोंदवली होती. मग त्या घटनेचा आणि आताच्या प्रकाराचा संबंध काय? मी विचारलं. शेखरने दीर्घ श्वास घेतला. त्या रात्री ड्युटीवर निलेश होता. त्याने सांगितलं होतं की अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी त्याला वेअरहाऊसमध्ये एक अनोळखी माणूस फिरताना दिसला होता, पण CCTVमध्ये तो दिसलाच नाही. पोलिसांना वाटलं निलेश घाबरला आहे. मी काही बोलणार इतक्यात कंट्रोल रूममधील फोन वाजला. रात्रीचे 2:30 वाजले होते. मी फोन उचलला. हॅलो. समोरून काही सेकंद शांतता होती. मग एक मंद आवाज आला, 3ऱ्या रॅकच्या मागे बघ. फोन कट झाला. मी आणि शेखरने एकमेकांकडे पाहिलं. त्या नंबरवरून पुन्हा कॉल आला नाही. आम्ही दोघांनी टॉर्च घेतले आणि वेअरहाऊस क्रमांक 3 मध्ये प्रवेश केला. आत पूर्ण अंधार होता. लोखंडी रॅकच्या रांगा, धुळीने माखलेले बॉक्स आणि जुन्या लाकडी पॅलेटमध्ये वातावरण अधिकच भयान वाटत होतं. आम्ही 3ऱ्या रॅकजवळ पोहोचलो. टॉर्चचा प्रकाश मागे टाकताच जमिनीवर काहीतरी चमकलं. ती एक जुनी ID कार्ड होती. त्यावर फोटो धूसर झाला होता, पण नाव स्पष्ट वाचत होतं, निलेश जाधव, सिक्युरिटी. मी ID उचलली. मागच्या बाजूला काळ्या मार्करने एक वाक्य लिहिलं होतं, जर हे कार्ड कोणाला सापडलं असेल तर कॅमेऱ्यांवर कधीच विश्वास ठेवू नका. तेवढ्यात वेअरहाऊसच्या मुख्य दरवाजाचा मोठा आवाज झाला. आम्ही धावत बाहेर आलो. दार बंद झालं होतं. आतून नाही, बाहेरून. मी जोरजोरात दार ढकलू लागलो, पण ते हलतही नव्हतं. अचानक संपूर्ण वेअरहाऊसमधील दिवे एकाच वेळी बंद झाले. फक्त माझ्या टॉर्चचा मंद प्रकाश सुरू होता. त्या प्रकाशात मला रॅकच्या शेवटी कोणीतरी उभं असल्याचं दिसलं. सिक्युरिटी गार्डचा युनिफॉर्म, हातात टॉर्च आणि चेहरा पूर्ण अंधारात. तो हळूहळू आमच्याकडे चालू लागला. शेखरने माझा हात पकडला आणि म्हणाला, त्याच्या चेहऱ्याकडे बघू नकोस. माझं हृदय जोराने धडधडत होतं. तो माणूस आता फक्त काही पावलांवर आला होता. त्याने हळूच स्वतःची टॉर्च वर केली आणि त्या प्रकाशात त्याचा चेहरा दिसला. तो चेहरा ना माझा होता ना निलेशचा, तर तो कंपनीच्या सध्याच्या सिक्युरिटी मॅनेजरचा होता.
पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे सिक्युरिटी मॅनेजर त्या रात्री सुट्टीवर होता आणि शहराबाहेर असल्याचं सर्वांनाच माहीत होतं. वेअरहाऊसमध्ये आमच्यासमोर उभा असलेला माणूस अगदी सिक्युरिटी मॅनेजर सारखाच दिसत होता. काही क्षण आम्ही दोघेही जागच्या जागी थिजलो. शेखरने धाडस करून टॉर्चचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर टाकला. क्षणात तो माणूस रॅकच्या मागे वळला. चल, शेखर ओरडला. आम्ही त्याच्या मागे धावलो. रॅकच्या शेवटी पोहोचलो, पण तिथे कोणीच नव्हतं. समोर फक्त कॉन्क्रीटची भिंत होती. कोणताही दरवाजा नव्हता, खिडकी नव्हती. जणू काही क्षणापूर्वी दिसलेली व्यक्ती हवेत विरघळली होती. तेवढ्यात मला भिंतीच्या कोपऱ्यात धुळीखाली एक छोटंसं लोखंडी दार दिसलं. हे आधी इथे होतं का? मी विचारलं. शेखरने नकारार्थी मान हलवली. आम्ही दोघांनी ते दार उघडलं. आत एक अरुंद खोली होती. भिंतीवर जुनी कागदपत्र, तुटलेले मॉनिटर्स आणि CCTV हार्ड डिस्कचे बॉक्स पडले होते. एका टेबलावर धुळीनं मागलेला लॅपटॉप ठेवलेला होता. वीज जोडताच तो सुरू झाला. त्यामध्ये 7 वर्षापूर्वीचे CCTV बॅकअप जतन केले होते. आम्ही अपघाताच्या रात्रीची रेकॉर्डिंग चालू केली. व्हिडिओमध्ये सर्व काही सामान्य दिसत होतं. कामगार माल चढवत होते. निलेश वेअरहाऊसमध्ये गस्त घालत होता. अचानक एका रॅकचा बेल्ट तुटला आणि संपूर्ण माल खाली कोसळला. पण व्हिडिओ थांबवून नीट पाहिल्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली. रॅक कोसळण्याच्या काही सेकंद आधी एका व्यक्तीने जाणून बुजून फोर्क लिफ्टने त्या रॅकला धक्का दिला होता. कॅमेऱ्याचा कोन खराब असल्यामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. शेखर हळू आवाजात म्हणाला, म्हणजे हा अपघात नव्हता. तेवढ्यात लॅपटॉपच्या स्क्रीनवर व्हिडिओ आपोआप पुढे सरकला. आता त्यात निलेश दिसत होता. तो घाबरलेला होता. तो थेट कॅमेऱ्यासमोर आला आणि म्हणाला, जर कोणाला हा व्हिडिओ मिळाला असेल तर सत्य लपवलं गेलं आहे. अपघात घडवणारा माणूस कंपनीत अजूनही काम करतो. माझ्यावर लक्ष ठेवले जात आहे. जर मी उद्या दिसलो नाही तर समजा मला गप्प केलं गेलं आहे. व्हिडिओ अचानक बंद झाला. माझ्या आणि शेखरच्या अंगावर काटा आला. याच क्षणी बाहेर कोणाच्या पावलांचा आवाज आला. कोणीतरी त्या गुप्त खोलीच्या दिशेने चालत येत होतं. शेखरने टॉर्च बंद केली. आम्ही दोघेही श्वास रोखून उभे राहिलो. दाराच्या फटीतून बुटांची सावली दिसत होती. ती व्यक्ती काही क्षण दारासमोर थांबली. मग अतिशय शांत आवाजात म्हणाली, मला माहिती आहे तुम्ही आत आहात. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. तो आवाज सिक्युरिटी मॅनेजरचाच होता. पण त्याच क्षणी माझ्या मोबाईलवर कंपनीच्या HR कडून एक मेसेज आला. सिक्युरिटी मॅनेजर यांचे आज रात्री 9 वाजता पुणे मुंबई एक्सप्रेसवर अपघातात निधन झाले आहे. उद्या कार्यालय बंद राहील. मी तो मेसेज शेखरला दाखवला. आम्ही दोघांनी हळूहळू दाराकडे पाहिलं आणि बाहेरून पुन्हा एकदा तोच आवाज आला, दार उघडा, मला आत यायचं आहे. मी आणि शेखर एकमेकांकडे पाहत होतो. HR कडून आलेला मेसेज खरा असेल तर बाहेर उभा असलेला माणूस सिक्युरिटी मॅनेजर असू शकत नव्हता. काही क्षणांनी पावलांचा आवाज दूर गेला. शेखरने हळूच दार उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं. संपूर्ण वेअरहाऊसमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली होती. आम्ही लगेच तो लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि निलेशचा ID कार्ड घेऊन कंट्रोल रूममध्ये आलो. सकाळ होताच कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना सर्व पुरावे दिले. जुन्या CCTV फुटेजची फॉरेन्सिक तपासणी झाली. तपासात समोर आलं की 7 वर्षापूर्वी झालेला तो अपघात प्रत्यक्षात निष्काळजीपणामुळे झाला होता. रॅकची नियमित तपासणी अनेक महिन्यांपासून झाली नव्हती. कंपनीचं नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण प्रकरण अपघात म्हणून बंद केलं होतं. निलेशने सत्य पाहिलं होतं. त्याने पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो अचानक गायब झाल्यानंतर केसही बंद झाली. काही आठवड्यांनी पोलिसांनी जुन्या बंद गोदामामागील पावसाच्या पाण्याच्या नाल्याची साफसफाई केली. तिथून एक मानवी सांगाडा सापडला. DNA तपासणीत तो निलेशचाच असल्याचं स्पष्ट झालं. त्याचा मृत्यू अपघाती पळून झाल्याचं निष्पन्न झालं. पुरावे लपवण्यासाठी तो रात्री एकटाच फिरत असताना तो खोल नाल्यात पडला असावा. अंधार आणि मुसळधार पावसामुळे त्याचा शोध त्यावेळी लागला नव्हता. कंपनीवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल झाला. वेअरहाऊस क्रमांक 3 कायमस्वरूपी बंद करण्यात आलं. मलाही वाटलं आता सगळं संपलं. मी ती नोकरी सोडली. काही महिन्यांनी
दुसऱ्या कंपनीत दिवसाच्या शिफ्टमध्ये काम सुरू केलं. एक दिवस जुन्या वस्तू आवरताना माझ्या बॅगेत नीलजचं ID कार्ड सापडलं. मी ते पोलिसांकडे द्यायला निघालो. कार्ड हातात घेताच माझी नजर त्याच्या मागच्या बाजूला गेली. यावेळी तिथे आधीचं वाक्य नव्हतं, त्याऐवजी शब्द उमटले होते, धन्यवाद, आता मी मोकळा आहे. मी काही क्षण स्तब्ध उभा राहिलो. दुसऱ्या क्षणी माझा मोबाईल वाजला. अनोळखी नंबर होता. मी कॉल उचलला. समोरून एक शांत आवाज आला, समीर, आज रात्री तुझी नाईट शिफ्ट नाही ना? मी काही बोलण्याआधीच कॉल कट झाला. मी लगेच त्या नंबरवर परत फोन केला. उत्तर आलं, हा नंबर अस्तित्वात नाही. त्या दिवसानंतर मला पुन्हा कधीही तो आवाज ऐकू आला नाही. आज त्या घटनेला 3 वर्ष झाली आहेत. वेअरहाऊस क्रमांक 3 अजूनही बंद आहे. नवीन गार्ड तिथे रात्री ड्युटी करत नाहीत. जुन्या कर्मचाऱ्यांमध्ये अजूनही एक गोष्ट कुजबुजली जाते. रात्री बरोबर 2:17 त्या बंद वेअरहाऊसच्या CCTVमध्ये काही सेकंदासाठी एक सिक्युरिटी गार्ड दिसतो. तो कोणालाही काही करत नाही. तो फक्त प्रत्येक नवीन गार्डला मागे वळून न जाण्याचा इशारा देत उभा असतो. कधीकधी काही रस्त्याचा शेवट होत नाही. ते फक्त पुढच्या नाईट शिफ्टची वाट पाहत राहतात.